भाजी झाली की पटपट चपाती लावून दिली आपण दोघी. अगं तुझा आता माझ्याकडे नाही पटकन सकाळपासून मला किचन मध्ये फिरकू दिलं नाही. तिथं प्लॅन होतं मला सरप्राईज द्यायचं. आता हे हॉस्पिटल मध्ये तर मी त्याला सरप्राईज देते आता. काय तर आज ना पंढरपूरला निघालो होतं, थोडंसं काम पण होतं आणि इकडे ना मग आयुषला आमच्या ॲडमिट पण केलं होतं. म्हणजे आज त्याला आता घेऊन जायचं होतं परत हॉस्पिटलमध्ये. हे बघा सुई हातात झोपला होता शांत असा मांडीवरती. तर इथं आलो पंढरपूरमध्ये, दीपक दाजींना इथं सोडलं हॉस्पिटलच्या बाहेर आणि आम्ही निघालो. आहोंचं काम होतं तर आम्ही तिकडेच जायला निघालो होतो. आहो गेले होते इकडं, आमचं एक पार्सल आलं होतं म्हणून. काय मागवले हो? काय मागवले? काय नाही. तरी काय फोडून आणले का काय पार्सल तुम्ही? तुला काय करायचं? आहो फोडून आणले का काय बघू? काय काय आहे? काय आहे बघू? येते काय पसंत? खरं तर ना आज माझा बर्थडे होता म्हणून इकडं आहोंनी ना माझ्यासाठी हे सरप्राईज आणलं होतं. मी म्हणते प्रमोशनच काय आलंय का काय तुम्ही आणायला गेलाय सामान असं मला वाटलं. छोटासा गिफ्ट द्यावा. होय शपथ. बघू. वाव कसलं भारी हो. मलाच ठेवून घ्यावं का असं वाटायला. होय का? वाव कसलं भारी वॉच घेतले व. काय झालं? इमॅजिन नव्हतं केलं हो मी काय. इमॅजिन नव्हतं केलं मी काय. बघ. हा वाव. चांगलं ना. थँक्यू. हा मग काय आवडलं का? आवडलं की. कसलं मस्त आहे पण हे. मस्त आहे एकदम. म्हणजे खरं सांगू का, मी असं काही इमॅजिनच केलं नव्हतं बर्थडेचं. आणि पहिल्यांदा ह्या वर्षी मला असं झालं होतं की मीच माझा बर्थडे विसरले होते. म्हणजे माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं माझा बर्थडे आहे किंवा काय. आणि सगळ्यांनी मला रात्री तर सरप्राईज दिला बर्थडेचा केक आणून कट करून. पण आहोनी लय भारी सरप्राईज दिले हवा. मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की असं मला हे कधी वॉच पर गिफ्ट देतील. छान आहे ना? मस्त आहे. आता आम्ही आलोय आस्थाच्या स्कूलमध्ये आणि आस्थाला माहिती नाही आता आम्ही आलो तिला घ्यायला म्हणून. तर राहू गेले तर तिकडं बसकडे तिला आणायला आणि तिला माहिती पण नाही मी आले म्हणून. तर बघूया आता तिची रिॲक्शन कशी असेल ती. इकडे सगळ्या बस आहेत बघा. आस्था पप्पा गेले तिकडं आलेला आस्था इकडं आली बघ गाडी बघून. तुला कस काय कळलं आलोय ते? कस काय? मॅमनी कुठं बघितलं? पप्पा तिकडे बसकडे गेलेत तुला आणायला. थांब मी फोन करते पप्पांना. आस्थाच्या मॅमने आम्हाला बघितलं होतं वाटतं, त्याच्यामुळे तिला सांगितलं ती डायरेक्ट आली नाव तिकडे गेले शोधायला तिला. पावसाचं वातावरण झालंय. चला आता घरी जायचंय आम्हाला. इकडे ना आस्था आपली निवांत अशी नाचत बागडत येत होती आणि तिला बघितल्यानंतर मला ना आपले हायस्कूलचे दिवस आठवले पहिले. आणि खरंच खूप भारी होते ते दिवस. कसा आला मनानं म्हणते, कसा आला मनानं म्हणते स्कूलमध्ये. होय का? तुला आनंद झाला का नाही? मग झाला का? मी मला आस्थाला सरप्राईज देऊ आज. पंढरपूरला आलतो. आयुषला घेऊन आलतो का दवाखान्यात. काका ना आयुष थांबले तिथं. पार्सल घेऊन आता आम्ही घरी जायला निघालो होतो. होय हा कोणता रोड आहे? मला तर असं वाटायला कुठं चुकून आल्यासारखं. हा चुकून आल्यासारखं वाटायला लागले की. कधीच बघितलं नाही. शॉर्टकट आहे. शॉर्टकट. अगो बाई, आणि ह्याला काय पूल बिल आहे का नाही रोडला? ह्या अयो, आणि ह्याला काय कडलं कटाडी पण नाही की? अहो कसलं डेंजर आहे हो. वातावरण छान झाले. बाई सावकाश चला बाई, साईडलाच बघू नका. चला
वाटायला लागलं. जरा थोडं त्या पुलावरनं बाहेर पडलं जरा जीवात जीव आला. काय गेलं मग काहीतरी मला घाबरे माझी झोपच पळून गेली. मला एवढी झोप यायला लागली होती ना. राधू राधू अदरस अदरस काय ग कधी असती तू मला येत नाही ओ नाही ग बाय. आता इथं ना दिवस मावळतीला आला होता आणि आम्ही सगळेजण बाहेर इथं बसलो होतो कट्ट्यावरती निवांत गप्पाही मारत. आणि त्याच्यानंतर मग आलो आतमध्ये आणि चहा केला होता. आणि तास्ताचे बघा आरशासमोरनं काय तर हलायचंच नाही, तिचा तो आरसा आहे ना. तर आता आम्ही चहा घेतो सगळेजण. आत्ती आल्यापासून थोडा थोडा चहा होत होता, तो आल्यापासून अजून चालू झाला. एका दोघी हा मग काहीतरी. आता इथं ना आस्था राधूला खेळवत होती. राधूला ना जरा व्हायरल झालं, तिची अचानकच तब्येत खराब झाली होती. तर तिला आता हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. मग रोहिणी आणि आहो जाणार होते, कारण आता आयुष पण तिथं हॉस्पिटलमध्येच आहे, दीपक दाजी ते. मग आता राधूला दाखवून येताना त्यांना दोघांना घेऊन यायचं म्हणून. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ना मला सकाळपासून आज माझा बर्थडे म्हणून रोहिणीनं खूप जास्त स्पेशल फील केलं होतं. म्हणजे मला आज किचनमध्ये तिनं काहीच काम करू दिलं नाही सकाळपासून दुपारपर्यंत. मला म्हणली रोज करायचंच आहे, आज तर मी आहे, आज मी करते म्हणली. मग ना स्वयंपाक वगैरे काय नाही आज ना. आजच्या दिवस मी राधूची मम्मा होते. आज दुपारपर्यंत मी राधू माझ्याकडेच होती. आता दुपारी आम्हाला यायला थोडासा लेट झाला. मग आता ती हॉस्पिटलला घेऊन जाईल राधूला. पण खरं सांगायचं म्हटलं तर ना रोहिणीनं आज खूप जास्त प्लॅन केलं होतं की तिला केक वगैरे बनवायचा होता, संध्याकाळी स्पेशल जेवण वगैरे बनवायचं होतं. पण आता हॉस्पिटलला जायचं झाल्यामुळे ना तिला असं खूप कसं तरी वाटत होतं की ठरवलेलं ते करू शकली नाही. म्हणून मी म्हणलं पण ठीक आहे ना, दुपारपर्यंत मला तिने किचनमध्ये थोडंसं फिरकू दिलं नव्हतं. म्हणलं ठीक आहे आता तुम्ही हॉस्पिटलला जाऊन या, म्हणलं मी संध्याकाळचा सगळा स्वयंपाक बघते. तरी पण ती आहे तोपर्यंत मदत करायला बघत होते. पण खरं सांगू का तुम्हाला आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान होता. म्हणजे रोहिणीने पण तेवढं केलं माझ्यासाठी आणि आहोंनी पण आज मला सरप्राईज दिलं. आहोंचं पण सरप्राईज माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं. म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की त्यांनी मला गिफ्ट देतील. म्हणजे देत नाहीत अशातला भाग नाही, पण आता मागवलं असेल, एवढ्या कामाच्या गडबडीत असतील, म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं. आणि त्याच्यामुळे ना मला आणखीन जास्त स्पेशल झालं. पण खरं सांगायचंच म्हटलं तर ना राधू आणि गोलू दोघं जर आणखीन जास्त ठणठणीत असते की नाही, आणखीन जास्त मजा आली असती बड्डेला. खरं तर ना करायचं म्हणून केलं आम्ही बड्डेवर का आज असं झालं होतं. भाजी झाली की पटपट चपाती लावून दिली आपण दोघी. अगं तुझा आता माझी करून दे. नाही पटकन लाव. सकाळपासून मला किचनमध्ये फिरकू दिलं नाही. नाही एक लय 10 मिनिटात आपल्या चपाती होणार. होते त्या पण 10 मिनिट ह्यांना थांबायचं ना. राधाला पण दवाखान्यात नाही, राधा जर तब्येत खराब झाली आहे ना. तिला मी म्हणलं माझं मी करते. आता हिला असं झालं की मला सांगितलं होतं तिथं प्लॅन होतं मला सरप्राईज द्यायचं. आता ह्यांनी हॉस्पिटलमध्ये तर मी त्याला सरप्राईज देते आता. काय तर मी माझं प्लॅन ठरलेलं काय करायचं, पण सगळं पोरं आजारी असल्यामुळे राधून मला हालून दिलं नाही कुठे. दिलं नाही. आणि मला पण तसं झालं, पोरं आजारी असल्यामुळे मला खरंच मूडच नव्हता कसला. पण ते जबरदस्त तू तयार व्हायला लावलं सगळं केल्यामुळे जबरदस्त झालं तेवढं. तो ह्यांनी पण तयार झाले. मला बोलायचं मी म्हणलं भाजी काय करायची, सकाळपासून चालू होता आमचा विचार. सगळ्या भाज्या डाळी सगळं आठवून बघितलं. वेगळं काय स्पेशल आम्हाला म्हणजे जे काय आता करायचंय असं काही नव्हतं. पण रोहिणीने विचारलं म्हणजे बटाट खायची का, मी म्हणलं चल बटाट शिवून भाजी काय करायला येईल भाजी. आहो ती पुरी सोबत करतो ना भाजी तसली कुर्मा हा फक्त एवढंच की पुरी तळण्यापेक्षा मी म्हणलं चपात्या बघ. हा तेलकट नको आजारी पोर आली. आधी आजारी ती मग काय तुझी. आता मी चालली जायचं कंटिन्यू होत प्लॅन केलेलं काय सक्सेस होत. असं तेवढा पण लय माझा छान बड्डे झाला. प्रत्येक तिखट झाला. मला जे करायचं होतं ते त्यांनी गिफ्ट दिलं. तू सकाळपासून काही काम करू दिलं नाही. आत्तीने पण म्हणून मग म्हणलं आता करते मी जरा. आता मला लय रेस्ट भेटलं सकाळपासून. आज उपास आहेत. बरं नाही त्यामुळे आम्ही जेवायला झालं. मागचं नाही जेवण करायचं. आयुष डॉक्टरकडे ऑलरेडी गेला. व्हिडिओ कॉल केला तर 3 सलाईन चालू त्याला. हा
केला हो. आणि आता राधाला पण घेऊन चाललंय राधाला पण न्यायचं. काय बसत नाही आता काय काय चष्मा आहे ना पप्पा. पुण्याला चालले वाटतं बाकी. घ्या आता थोडं थोडं घ्या. आले तोपर्यंत मामा जेवाय बसले होते म्हणून पटकन चपाती बनवायला घेतली इथं. आणि भाजी तुम्हाला दाखवते मी. भाजी गडबडीत केल्यामुळे काय रेसिपी शूट नाही केली. तर हे बघा मस्त अशी भाजी पण झाली होती. असं वाटत होतं फक्त पुरी करायला पाहिजे. पण इथलं तर सगळं मी आवरून घेतलं होतं. पण खरं सांगायचं म्हणलं तर ना मला असं वाटलं की जाऊ दे थोडे 4 पापड तळावेत आपण, म्हणून मग विचार केला तळूया म्हणून. कारण आता तळण वगैरे सगळं बंद आहे ना. सणाला सुद्धा मी तळलं नव्हतं ह्यावेळेस. पण आज म्हणलं जाऊ दे सगळेजण आहेत ना म्हणून खरं तर मग पापड घेतले मी तळायला. परत मला असं वाटलं की 4 भजी पण करूयात का, म्हणून मग म्हणलं आता सगळेजण हॉस्पिटलमधून येतील तर म्हणलं जरा मस्त असं जेवण केलं सगळ्यांना पण खायला मजा येईल म्हणलं, म्हणून परत अजून भजी बनवायला घेतले. आता म्हटलं कोणाला माहिती नव्हतं भजी वगैरे मी बनवलेले होते ते म्हणून, कारण हे सगळे तर हॉस्पिटलमध्ये होते. आता मामांचं जेवण झालं होतं. आयुषसाठी वरण भात बनवलं होतं इथं. किचन ओटा सगळं आवरून घेतला. तोपर्यंत सगळेजण आले म्हणून म्हटलं आता जेवण करायला बसूया. आणि हो सकाळपासून दुपारपर्यंतचा माझा बड्डेचा जो व्लॉग होता ना, म्हणजे रोहिणीने मला काही करू दिलं नाही सगळं, तो जो व्लॉग आहे ना तो रोहिणीचा व्लॉग आहे फुडीच चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि या सगळेजण मस्त असं जेवणाचा आस्वाद घ्यायला इथं. हां होमवर्क नाही आज. पण खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस आम्ही असं हॉलमध्ये सगळेजण जेवायला बसतो का नाही असं गोल करून असं खूप भारी वाटतं. म्हणजे सणासुदीला कशी आपल्याला फिलिंग येते ना तसं वाटतं. म्हणजे एकत्र असं मग जेवण काही का असे ना मजा येते त्या जेवणाची. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला बर्थडे स्पेशल व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.